मनापासून स्वागत करते। तर आजचा ब्लॉग बनवण्याचं कारण एवढं आहे की भरपूर दिवस झाले जे आहेत माझे व्हिडिओज वगैरे ते बंद होते। रेनबो आला? रेनबो नाही आला का? हे बघा इथे असं वातावरण आता कॅमेरामध्ये दिसत नाही आहे बरोबर, तर संध्याकाळचं असं सनसेटचा टाईम झालेला आहे थोडा आणि हिला वाटतंय की रेनबो झाला का। ती नेहमी मला विचारते हे बघून की हा रेनबो आहे का, तर हा रेनबो नसते बेटा। ए विरू नको, ये साईडला ये, साईडला ये, चल इकडे खेळ। हां हे घे, इकडे खेळ चल। तर आम्ही गच्चीवरती आलेलो आहे, 2 शब्द बोलायचं आहे तुमच्यासोबत। तर व्हिडिओज बंद होते एवढ्या दिवस, कारण असं आहे की काय होते मी ब्लॉग शूट करते आणि टाकते, जेवढे झाले समजा 1-2 वगैरे असतील तेवढे। ए बेटा थांब 2 मिनटं। तर टाकते आणि परत बंद करते आणि त्याच्यामुळे काय होते यूट्यूबचा जो अल्गोरिदम असते, म्हणजे समजा आपण व्हिडिओज टाकले तर डेली व्हिडिओज जर असले तर यूट्यूबला समजते की हे जे आहेत ते डेलीचे आहेत, डेली व्लॉग करणारे आहेत, तर ते त्यांचे व्हिडिओज अजून समोर पाठवतात। आणि माझं काय होतं आहे माझे व्हिडिओज मी शूट करते, टाकते, सोडून देते याच्यासाठी, कारण की त्याला व्ह्यूज कमी येतात, सबस्क्रायबर जे आहे ते वाढत नाही आहेत। 5 वर्ष झाले माझे, नाही सॉरी 4 वर्ष झाले माझे सबस्क्रायबर एवढेच आहेत। थांब बेटा 2 मिनटं, मी बोलत आहे ना, 2 मिनटं। तर 4 वर्ष झाले जे आहेत मी या चॅनलवरती असंच थांबते टाकते, थांबते टाकते। तर त्याच्यामुळे काय होतं आहे की कन्सिस्टन्सी नसल्यामुळे व्ह्यूज येत नाहीत, सबस्क्रायबर वाढत नाहीत आणि चॅनल जे आहे जिथचं तिथंच आहे। तर आता असा विचार केलेला आहे की इथून रोज रात्री 8 वाजता एक लाँग व्हिडिओ पब्लिश करायचा आणि संध्याकाळी 4 वाजता किंवा मग सकाळीही 7-8 वाजता असा एक शॉर्ट व्हिडिओ टाकायचा आणि दिवसातून 2 व्हिडिओ जे आहेत ते कंपल्सरी आले पाहिजे, किंवा मुलांचे असो किंवा फॅमिली व्लॉग असो किंवा मग आपलं ट्रॅव्हलिंग असो। 1 मिनिट इकडे वीर, डान्स कर। हो थांब ना 2 मिनटं बेटा। वीर इकडे चल, वीर तिकडे माकड येते बरं, लवकर ये। तर मुलांच्या काही गोष्टी असो, मिशी इकडे बेटा, तर असं यांना सांभाळून जे आहे हे व्लॉगिंग शूट करावं लागते आणि एडिटसुद्धा करावं लागते बरं। यांचा व्लॉग यांना झोपू घालावं लागतं, नंतर हे एडिट करावं लागतं, नाही तर मध्ये ते बोलतात आणि बोलू पण देत नाही आपल्याला। तर असं आहे सगळं स्ट्रगल यूट्यूबचं। तर तुमचे 2 मिनटं जे आहेत कमेंटसाठी तेवढे देत जा, कारण की तुमची कमेंट आली की जे व्हिडिओ आहे तो यूट्यूबला समजते की यांचं जे चॅनल आहे ते जिवंत आहे, ते अजून लोकांपर्यंत त्यांना प्रमोट करते, अजून लोकांपर्यंत पाठवते आणि व्ह्यूज वाढतात। तर जास्त लोकांपर्यंत पाठवलं तर तेवढेही लोक त्याला क्लिक करून व्हिडिओ बघतील असं नाही आहे। तर त्याच्यामधले काहीच बघतील, तर आता काही बघतील, मग काहींनी बघितलं की यूट्यूब जे आहे ते अजून लोकांपर्यंत पाठवतो आपला व्हिडिओ। तर त्याच्यामुळे तुमचा सपोर्ट पाहिजे मला थोडासा, तर एवढा सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलला लवकरात लवकर, फक्त आता 602 वगैरे झालेले आहेत माझे सबस्क्रायबर, तर आपल्याला 1000साठी आता 398 सबस्क्रायबर पाहिजे आहेत आणि वॉच टाईम माझा बऱ्यापैकी झालेला आहे 1,500पर्यंत, आणि तो पण मला समजा 2,500पर्यंत वॉच टाईम पाहिजे आहे। जर लाँग व्हिडिओज तुम्ही वॉच केले तर माझा सबस्क्राईब आणि जे आहे वॉच टाईम दोन्ही पण कंप्लीट होऊन जाईल, कारण की सबस्क्रायबर होतात पटकन, पण वॉच टाईम जो आहे तो लाँग व्हिडिओ बघितल्याशिवाय होत नाही। शॉर्ट व्हिडिओचा लाँग वॉच टाईम काउंट केला जात नाही। तर असा होता आजचा माझे काहीतरी तुमच्यासाठी 2 शब्द, तर प्लीज सपोर्ट करा आणि व्हिडिओज जे आहेत ते बघत जावा। तुम्हाला कुठले व्हिडिओज बघायला आवडतील ते पण कमेंट करून नक्की सांगत जा, म्हणजे तुमच्या आवडीचे व्हिडिओ जे आहेत ते मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार। आणि उद्याचा व्लॉग जो आहे तो एक इंटरेस्टिंग असणार आहे, तर त्याच्यासाठी पण रेडी राहा। तर हे बघा, हे माकड, तर यांना घेऊन जे आहे ती शूट वगैरे करावं लागते, यांना बघून सर्व करावं लागतं। तर तुम्ही 2 मिनटं काढू शकता माझ्यासाठी, तर प्लीज व्हिडिओ बघत जा आणि कमेंट करत जा, लाईक करत जा आणि झालं तर शेअर पण करत जा। माझी इयरिंग्स, हे बघा आमचे इयरिंग्स। तर मी गच्चीवर आलेली आहे, म्हटलं थोडं फ्रेश वातावरणामध्ये थोडंसं फ्रेश बोलूया।
तर चला आजचा ब्लॉग एवढाच होता 4-5 मिनटाचा. तर तुम्हाला माझं मत कसं वाटलं आहे कमेंट करून नक्की सांगा. तुमची कमेंट माझा आत्मविश्वास वाढवतो व्हिडिओज वगैरे बनवायचा अजून. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय. हाताने करतात फिर बाय. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. Like, share and subscribe. सबस्क्राईब. बाय बाय. Bye.